नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिमन्यू पाटील. मित्र आपण एक आज अशी छत्रपती शिवाजी महाराजांची एक अशी अद्वितीय तोफ आहे, जी जगामधल्या कोणत्याही राजाने अशा प्रकारची तोफ बनवलेली आहे. आणि त्या तोफेने एकदा जर गोळा म्हणजे काय त्याच्यानं गोळा जर फायर केला ना, तर तो कमीत कमी 50 किलोमीटर रेंज इथं जाऊन पडेल. तो या पद्धतीची ते अशा प्रकारची तोफ तयार केलेली आहे. आणि अशा प्रकारची तोफ जी आहे ना, ते महाराष्ट्रात नाही, जगात कुठेही नाही आणखी. आणि ही जी मित्र तोफ आहे ना, ही खाली वर असेल, दुश्मन जवळ असेल दूर असेल, ह्याला एलिव्हेशन देऊन फायर करता येते. तसेच ही जी तोफ आहे ना मित्रो, आता जे आधुनिक प्रकारचे तोफ आहेत जे की 360 डिग्री मार करू शकतात. पण त्या काळामध्ये काय तसं सुविधा नव्हती. पण ही हा जो चक्का दिसतो ना, हा चक्का काय करतो, 360 डिग्री फिरतो. आणि दुश्मन 360 डिग्रीमध्ये कुठेही असो, हा जो मी चालत आहे ना, हा तोच चक्का आहे ज्याला बैलाच्या मदतीनं किंवा सैनिकाच्या मदतीने फिरवलं जाते. आणि ही तोफ 360 डिग्री किल्ल्याच्या कोणत्याही जरी बाजूला दुश्मन आला असेल ना, तरी ही तोफ 360 डिग्री मारू शकते. आणि ह्या तोफची एकूण जी लंबाई आहे ना, याची जवळपास 50 फूट लंबाई आहे. आणि त्याचं बॅरलची जे साईज आहे मित्र, त्याच्या बॅरलची जे साईज आहे ह्याची 240 mm याचा कॅलिबर आहे. म्हणजे काय बॅरलची साईज आहे 240 mmचा. तोफ गोळा जो आहे ही तोफ फायर करू शकते. आणि हा तोफ जी आहे 50 किलोमीटरपर्यंत दुश्मनच्या इलाक्यामध्ये मारा करू शकते मित्र. आणि ही तोफ जी आहे ही पाहू शकता आपण खाली काय केलं जातं, या तोफाला बैल वगैरे लावलं जातात. आणि या तोफाला 360 डिग्रीमध्ये काय तो वरचा जो चक्का दिसतो ना, तो फिरवला जातो. बघा तुम्ही ही तोफ पाहू शकता कशा प्रकारची आहे. आता मुलं त्याच्यावर बसलेले आहेत. या तोफीची एकूण लंबाई मित्र 50 फूट आहे. आणि त्याची रेंज आहे 50 किलोमीटर, लक्षात घ्या. आणि ही तोफ जी आहे ना, ही पंचधातूपासून बनलेली आहे. आणि जगामध्ये नाही विश्वामध्ये अशी अद्वितीय तोफ आहे जी की आजपासून 500-600 वर्षाखाली 360 डिग्रीमध्ये मारा करू शकते. आजपर्यंत अशा कोणत्याही राजाने अशा प्रकारची तोफ निर्माण केली नाही आणि करूही शकणार नाही. आतापर्यंत जर विचार केला ना, तर आपण विचार करू शकता की आज छत्रपती शिवाजी महाराजाचं बौद्धिक ज्ञान जे होतं कोणत्या लेवलचं होतं, त्यांनी कशा प्रकारचे किल्ले निर्माण केले, कशा प्रकारच्या तोफ बनवल्या, आपण याचा कशा प्रकारचं आरमारचं स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये सुद्धा भारताचे जे आरमार आहेत ते 1 नंबरचे होते.